नमस्ते सगळ्यांना. तर आता इथे संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मला डिनर बनवायचं म्हणजे रात्रीचं जेवण बनवायचं आहे. तर त्यासाठी मी आज ठरवलं की मी जरा साधी खिचडी बनवते मसाल्यासारखी आणि ओंकारला आणि सगळ्यांनाच म्हणजे इकडे आवडते बटाटा फ्राय. तर बटाटा फ्राय बनवते. तर मी तुम्हाला दाखवते मी खिचडी कशी बनवते. आता आधी मी हा 1 कप तांदूळ घेतला आहे, 1 कपपेक्षा थोडंसं असं वरचं. आणि इकडे मुगाची डाळ आणि लाल डाळ कसली असते ती मुगाची डाळ आणि तूर डाळ. मुगाची डाळ आणि तूर डाळ मी घेतली आहे थोडीशी. हे सगळं असं दोन्ही कालवायचं आहे आणि आता मी हे स्वच्छ धुवून घेते आधी पाण्यात. इथे मी फ्रीजमधनं ना थोडीशी कोथिंबीर आणि 1 मिरची घेऊन आली आहे. तसं तर मी मसाल्यामध्ये बनवणार आहे, पण नावापुरती 1 मिरची टाकते थोडीशी. आता इथे माझे हे तांदूळ वगैरे ना मी ठेवून घेते आता. इथे बघा मी बाहेर सगळे स्टीलच्या डब्याचं ठेवले. कडधान्य आहे, तांदूळ आहे, डाळ आहे आणि खाली सगळे प्लॅस्टिकचे डबे ठेवले. तर आता इथे आपण पहिली कृती काय करणार आहे माहिती आहे का? आधी मी गॅस पेटवून घेते. नाही आधी गॅस पेटवायचा आहे. कांदा नाही चिरला मी. बरोबर, कांदा चिरायचा आधी. हा बघा 1 कांदा घेतला आहे आपण आणि कांदा कंपल्शनच आहे का, 1 घ्यायचाच. इथे बघा मी उभा कांदा चिरते. उभा कांदा चिरायचा, मी उभाच चिरते, तुम्ही बारीक चिरू शकता. आणि इथे ही बघा ही मिरची आपण एक घेतलेली ना, ते फक्त एकच स्लाइस करते मध्ये बस. आता मी गॅस पेटवते आणि तुम्ही तूपसुद्धा टाकू शकता, तूप आणि तेल, किंवा फक्त तेल पण टाकू शकता. मी फक्त तेल टाकते. पाणी होतं जरासं. आता इथे मी थोडंसं तेल टाकलं आहे कुकरमध्ये. हे बघा मी तूप नाही वापरते, मी फक्त तेल वापरते, तुम्ही तूप वापरू शकता. आणि आता आधी सगळ्यात आधी आपले खडे मसाले आपल्याला वापरायचे. तर हा बघा माझा खडे मसाल्याचा डब्बा. तर ह्याच्यातलं आपण आधी 3 काळी मिरी टाकूया आणि थोडासा तेजपत्ता. थोडं गॅस स्पीडमध्ये ठेवूया. आणि त्यानंतर हे सुद्धा टाकायचं आपल्याला. चक्री फूल वगैरे काही टाकायचं नाही आहे आणि लवंग टाकायचं आहे. हे 3 लवंग घेतले आणि खड्या मसाल्याचं काम झालं आहे. तर आता जरा हे कुक होऊ द्यायचं. मसाला जरा परतवायचा तेलामध्ये, हा खडा मसाला. मग त्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा आणि मिरची जी आपण टाकलेली ना ती. जरा होऊ दे. आपण याच्यात कांदा मिरची टाकली. आता चांगलं परतून घ्यायचं. कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचा आहे. जास्त पण गोल्डन ब्राऊन आहे, पण हलकासा गोल्डन ब्राऊन. आता इथे कांदा ना आपला चांगला परतून झालेला आहे. त्यानंतर मी हळद टाकते, जराशी हळद. आणि गॅस स्लो केला, कारण तो ना मसाले आता आपण जो टाकतो ना ते जळतील. मग इथे लाल तिखट आहे ना, आपण भाजीला वगैरे वापरतो तोच लाल तिखट टाकायचा आहे. मी इथे 1 आणि अर्धा चमचा वापरते. तुमचं कसं लाल तिखट जर तिखट वगैरे असेल तर त्यानुसार तुम्ही टाका. इथे रेड काश्मीरी चिल्ली अर्धा चमचा टाकला आहे, म्हणजे थोडंच. आणि थोडासा गरम मसाला आणि धना जिरा पूड थोडासा. बस आपल्याला एवढंच टाकायचं आहे. आणि मग त्यानंतर चांगलं परतून घेते परत. आणि आता आपल्याला जास्त न परतता हे तांदूळ आणि डाळ आपण केलेले ना, धुवून घेतलेले, ते टाकायचे. आता इथे मी चवीपुरतं मीठ टाकते. आणि माझं असं आता मला एक बोलायचं आहे की बघा तुमच्या घरी कोणी आजारी वगैरे असेल तर कसं जेवण जात नाही, वरण भात चपाती भाजी असं सगळं काही जेवण जात नाही, तर आपणच सिंपल अशी खिचडी करू शकतो. फक्त एवढंच ना की जे आजारी आहे त्यांच्यासाठी ना मसाला न टाकता फक्त 1 मिरची पण टाकली ना तर 1 तरी चालेल, किंवा मिरची नाही टाकली तरी चालेल, असं पण चांगला होतो. आणि इथे मी आता चवीपुरतं मीठ पण टाकलं आहे. तर आपण इथं थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, ते मी आता धुते आणि बारीक चिरून त्याच्यात टाकते. आणि 3 शिट्टी लावायचं आहे की झालं आपलं खिचडी. कोथिंबीर धुवून घेतली आहे, ती मी बारीक अशी चिरते. माझ्या कुकरला 3 शिट्ट्यामध्ये भात होऊन जातो, तर मी 3 शिट्टीच करणार.
हे बघा, पाणी पण मी अंदाजानुसार टाकलं, जसं डेली मी टाकते. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार, तुम्हाला पण असं माहितीच असेल किती टाकायचं, तसं तुम्ही टाका. आणि आता खिचडी नंतर मी तुम्हाला दाखवते बटाटा फ्राय, मसाल्यातला बटाटा फ्राय कसा बनवायचा. सगळ्यांना आमच्या घरी खूप आवडतं, म्हणजे आठवड्यातून रोज पण दिला ना तरी खातील, एवढं आवडतं. इथे बघा मी बटाटे घेते, 3 बटाटे घेते, म्हणजे सगळ्यांना पुरतील ना. छोटेच आहेत, 4 घेते, कारण की आमच्या घरी सगळे आवडीने खातात. बाकी दुपारची पण भाजी आहे, फ्लावर केलेली मी आज भाजी, आणि लाल बटाट्याची भाजी केलेली, तर दोन्ही भाजी पण आहे, पण थोडे थोडे. तुम्ही बटाटे करते आता आधी चांगले घेऊन घेते. आणि आमचं ना हे प्यायचं पाणीच आहे, तर तुम्हाला वाटलं असेल की मी खिचडीत तेच पाणी टाकलं वगैरे, तर हे आमचं प्यायचंच पाणी आहे. चांगले बटाटे आपण धुवून ठेवले आधी, आणि मग याची सालं काढायची, मी तुम्हाला दाखवते. आणि आता मी बटाटा असते, आणि एकदम सोपं हे करणं, म्हणजे कधी तुमच्याकडे भाजी अवेलेबल नसेल ना आणि घरी पाहुणे पण येत आहेत किंवा काय, तर तुम्ही बटाटा फ्रायला बनवू शकता, सगळ्यांना आवडेल. आवाज नसेल याला, मी रिपीट करते. ही भाजी बनवणं ना खूप सोपं आहे, म्हणजे घरी तुमच्या पटकन इमर्जन्सीमध्ये पाहुणे आले आणि तुमच्याकडे भाजी नसेल, किंवा तुम्हालाही म्हणजे रोजचा तेच अजून एक होऊ द्या, 4 शिट्टी करते, तुम्हाला सांगते मी, थांबत आहे. बंद. इकडे एक रेसिपी झाली पण हां, खिचडी झाली पण, आत्ताच तुम्हाला दाखवलं आणि आत्ताच 4 शिट्ट्या झाल्या पण. आता इथे बघा मी बटाटा तासून घेतलाय, तर आता ह्याचे मी काप कसे करते ते बघा. तर इथे बघा मी बटाटे कापते कसे, आधी असं मध्ये भाग करून घेतला. फ्रेंच फ्राईजचे कसे आपण काप करतो तसे आपल्याला उभे कापायचे. तुम्ही गोल पण कापू शकता, पण हे ना लगेच होतात गोलपेक्षा. हे बघा असे हे उभे उभे कापून घेतले, आडवे. आणि जास्त पण जाडं ठेवू नका, नंतर शिजायला वेळ पण लागेल आणि नीट शिजलं पण नाही जाणार, एवढं ठेवायचं. आणि आता मी असे सगळे बटाटे आधी चिरून घेते. आता इथे बघा मी बटाटा फ्राय बनवते, त्याआधी मी त्यासाठी मी लसूण ठेचून घेतलाय, 4 पाकळ्या घेतल्यात मी लसणाच्या. आणि ते इथे तेल चांगलं आता टाकलं आहे, आपण लसूण हे ठेचलेले टाकूया. आणि फक्त लसूण टाकायचं आणि बाकी सगळे मसाले नंतर, बाकी काहीच नाही. आणि लसूण हा खूप इम्पॉर्टंट आहे, लसूण टाकायचं डायरेक्टली, म्हणजे लसणाची जी चव येते ना नंतर जी बटाट्यात उतरते ते खूप मस्त लागते. म्हणून जरासं आता परतून घेते मी, आणि त्यानंतर आपण आता बटाटे टाकूया. इथे मी स्वच्छ पाण्याने बटाटे 3 पाण्याने धुवून घेतले. आणि जरा सरसरेल, घाबरू नका. म्हणजे पाण्यात आहे ना, म्हणजे सरसरते. कुठे गेले? एवढी लांब उभारायची गरज नाही, अंगावर नाही उडणार आहे काय, एवढं नाही सरसर झालं. आता थोडे सेकंड फक्त. आता इथे बघा मी बटाटे टाकलेत ना पॅनमध्ये, आता चांगले जरा असे परतवायचे 1-2 मिनटं, आणि त्यानंतर मसाला टाकायचा. हे बघा, हे जरा आता सरसर होईल थोडा वेळ, कारण की पाणीच होता ना आपला बटाटा. आता जरा आपण हे ना झाकून ठेवूया 2 मिनटं, आणि त्यानंतर मसाले टाकूया. काय माहिती आहे, आता आधीच जर मसाले टाकले ना ते सगळं करपतं, म्हणजे माझा असाच एक्सपिरियन्स आहे. आधी मी असंच करायची की सगळं काढून घ्यायची, मसाले मीठ वगैरे, मग एकसाथ टाकायची, मला करपायचं ते. म्हणून मला हे कुणी आयडिया सांगितली, बॉबी आत्याने सांगितलेली, तिने मला घरी दाखवलेली की ती अशी करते आत्या. आधी टाकते बटाटे, त्यानंतर 2 मिनटानंतर जरा शिजल्यानंतर मसाले टाकते. तुम्हीही असंच करा. आणि ते बघा आमचा संध्याकाळचा व्ह्यू. संध्याकाळ म्हणजे काय, रात्र झाली आहे, 8:30 वाजून गेले. सगळे बायका बघा मला ना किचनमध्ये दिसत आहेत. इथून ना मी सगळे काय बोलतात ते टेकत काहीतरी ते म्हणतात, ते मी ना बघतच असते, कोण काय करते, कोण काय करते, सगळं दिसतं बघा इकडनं. आता त्यांची बघा एवढी मोठी TV आहे, ती दिसते बघा इकडनं त्या घरात, मला दिसते एवढं पूर्ण एवढं मोठा होम स्क्रीन लावलं त्यांनी. आता इथे बघा आपले बटाटे झाले, तुमच्याशी गप्पा मारता 2 मिनटं झाले तरी. आता आपण इथे मसाले टाकूया, आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे.
आणि आता तुम्ही म्हणाल मसाले काय, तर असं काय स्पेशल असं काय मसाला नाही आहे, आपला घरगुती नेहमीचा. थोडीशी हळद, आपला लाल तिखट, गरम मसाला, धना जिरा पूड आणि हा रेड काश्मीरी चिली पावडर. त्याने कसा कलर येईल ना चांगला लाल लाल, म्हणजे बघेल ना माणूस जेव्हा ताटात तेव्हा जसं खायचं मन करेल, म्हणून जर काश्मीरी चिली पावडर टाकायची. आता त्यानंतर खायला आपलं मीठ हे खूप इम्पॉर्टंट आहे, नाही तर काय नाही होणार जेवणाचं कल्याण. थोडंसं मीठ टाकलं आहे. आता ह्याला मी चांगलं परतून घेते आणि परत झाकण लावून ठेवून देते. आणि बटाटे हे ना 10 मिनटात होऊन जातात. म्हणजे आता डिपेंड तुमचं म्हणजे बटाटे कसे कुक होत आहेत, पण 10 मिनटात मोस्टली ते होऊन जातात. आता हे बघा इथे मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता मी याला आणि तुम्हाला जर असं वाटतंय ना की तेल कमी आहे किंवा काय, तर तुम्ही आता या स्टेजला तेलसुद्धा टाकू शकता थोडंसं, कारण की मला वाटतंय जरा तेल कमी आहे, तर म्हणून मी तेल टाकले थोडंसं. नाही तर काय होणार, मसाले आपले करपतील तेल कमी पडलं तर. आणि बटाटे फ्रायला जरा तेल लागतं चांगला. म्हणजे तुम्ही म्हणाल आपण डाएट कॉन्शियस आहे, थोडंसं तेल वापरता तुम्ही भाज्यात, तर असं नाही सांगणार. बटाटा फ्रायमध्ये जरा तेल लागतो, नाही तर मसाले करपणार. हे बघा इथे आता मी बटाटे ना झाकून ठेवते. आणि इथे बघा मी स्टीलचा स्पून नाही वापरले, म्हणजे कमेंट्समध्ये आलेले की नॉनस्टिकला तुम्ही लाकडाचे किंवा असे काबिल ते स्पून वगैरे वापरा, तर मी ते बघा हे वापरले. तर मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते आता आपले बटाटे कसे शिजतात. तर आता बघा इथे आपला बटाटा चांगला शिजून झालेला आहे आणि मी गॅससुद्धा बंद केलेला आहे. हे बघा एकदम मला आवडतं जेवायला. तर आजचा मेन्यू तर तुम्हाला दाखवलाच. आजचा मेन्यू आपला खिचडी भात. खिचडी भात ओपन नाही केला आजपर्यंत, नाही बघा. वा 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 मस्त ना, मस्त वाटतंय. हे सुद्धा मस्त वाटतंय. चला आता सर्व करा. आणि सर्व ताटाचे असे ठेवलेत ना व्यवस्थित. हो मी तुम्हाला नंतर ना होम टूर देणार आहे, म्हणजे जरा अजून बरेच काही थोडंसं करायचं आहे, त्यानंतर मी तुम्हाला होम टूर देईन. आता आधी मी जेवण वाढून घेते. सर्वात आधी आपण 2 ताट घेतले ना, मम्मीसाठी आणि भाईसाठी आपण देऊया. अच्छा हां ठीक आहे, त्यांना टेस्ट करू दे. आणि थोडंसं जेवण काजल आपल्याला देवासाठी ठेव. हो थोडं एक प्लेट त्याच्यात दे. थोडंसं भात दे मला, मी देवाला ठेवून येतो. आणि तोपर्यंत तू मम्मी आणि भाईला वाढ. ओके, इकडे बघा ताजं जेवण. बटाटा आमचे देव आणि आमचे पप्पा. बरोबर. आम्ही जेवण ठेवतो, नाश्ता ठेवतो, सकाळचा संध्याकाळचा काय पण बनवला, चाय बी तर आम्ही ठेवतो. आपल्याबरोबर नसले म्हणून काय झालं, आपण नेहमीच आठवण काढायची. आई वडील होते म्हणून आपण सर्व आहेत. बरोबर. चला इकडे आता जेवण मम्मी आणि भाईसाठी वाढला जातोय. आणि तोपर्यंत मी हे ठेवतो. आणि दुपारचं पण जेवण आहे ते पण मी वाढते. आधी हे टेस्टिंगला एवढं देते, दुपारचं पण वाढते. छान, एकदम छान. आता हे मम्मी आणि भाईसाठी घेऊन जाते जेवण. आता आई आणि भाईला ताट दिलंय मी, ते जेवत आहेत. आणि आता ओंकार टेस्ट करून दाखवणार आहे तुम्हाला की खिचडी आणि बटाटे कसे झाले. कसं झालंय? छान, मस्त छान, म्हणजे एकदम छान आणि ऑसम झाले. बटाटे आउटस्टँडिंग. आणि तुम्ही विचाराल आजच्या ब्लॉगमध्ये मम्मी आणि भाईला नाही दाखवलं, ते कसे जरा एकदमच रेग्युलर झाले, म्हणजे एकदमच कम्फर्टेबल झालेत बाहेर. म्हणजे आज जरा आरामाचा दिवस आहे म्हणून बोललो आराम करा. ते खातात आहेत बाहेर. इकडे तर मी पण खातोय. तर तुम्ही खिचडी म्हणाल ना, एकदम छान. आणि बटाटे त्याहून छान. बटाटे माझे नेहमीच चांगले होतात. रेसिपी एकदम छान. आता मी बाहेर जाऊन त्यांच्याबरोबर बसून आरामात जेवतो. तुम्ही पण ही रेसिपी बनवा, तुम्ही पण घरी असंच जेवा. आणि तुमच्या घरी पण आज जेवायला काय बनलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि काजलची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा.
सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा. तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही ना व्हिडिओजला जरा शेअर करा, थोडंसं आम्हाला तुमच्या हेल्प करा. फॅमिलीमध्ये, रिलेटिव्समध्ये, इतरही ग्रुप्स असेल त्यांच्यामध्ये शेअर करा व्हिडिओ. बाय बाय. बाय बाय. गुड नाईट.